रस्ता द्या नाहीतर आमचा जीव घ्या अशी आर्त हाक देत नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथील 3 शेतकऱ्यांनी थेट आपल्या शेतातच आमरण उपोषण सुरू केलंय। मंगेश हरिदास इंगोले, नारायण नीलकंठ इंगोले आणि रमेश मधुकर इंगोले अशी या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची नावे आहेत। या शेतकऱ्यांना आपल्याच शेतात जाण्यासाठी हक्काचा रस्ता उपलब्ध नसल्याने त्यांनी गेल्या 6 महिन्यांपासून प्रशासनाचे उंबरठे झिजवले आहेत। शेतकऱ्यांच्या मागणीनंतर नायब तहसीलदारांनी एका नाल्यातून रस्त्याचा आदेश काढला होता, मात्र नाल्यातून शेतीची वहिवाट कशी करावी असा रास्त प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे फेर चौकशीची मागणी केली। यावर प्रशासनाने टाळाटाळ केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी 29 मे पासून 45 अंश सेल्सिअस तापमानाच्या कडाकाच्या उन्हात शेतातच आमरण उपोषण पुकारले आहे। दरम्यान भिवापूरचे तहसीलदार संजय राठोड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली, मात्र त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आपले उपोषण अद्यापही सुरूच ठेवलंय। भिवापूर तालुक्यातील मालेवाडा या गावातील शेतकरी रस्त्याच्या मागणीसाठी प्रत्यक्ष शेतावर आज आमरण उपोषणाला बसले आहेत। एकीकडे शासनाची महत्त्वाकांक्षी पांढरा रस्ता योजना ही अतिक्रमणमुक्त राबवण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे करताना, दुसरीकडे मात्र मालेवाडा येथील शेतकरी हे एका पांढरा रस्त्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला का बसले याविषयी त्यांच्याशी आपण संवाद साधूया। उपोषणाला बसलेले हे शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी त्यांची समस्या जाणून घेऊया। काय नाव आहे तुमचं? मंगेश इंगोले। कशासाठी बसले तुम्ही? आम्हाला शेताला रस्ता नाही आहे। जो रस्ता होता, जो 26 एकराचा एक प्लॉट आहे इंगोलेचा, त्या तिथूनच 4 कास्तकार वहिवाट करत होते आणि मुरलीधर बाळू मुरलीधर इंगोलेच्या शेतातून आमचा रस्ता होता पूर्वीपासून, आमच्या आजोबापाच्या काढापासून। तो म्हणत आहे इथून जायचं नाही म्हणत आहे, तर पर्याय कोणता आहे? आम्ही शेती करावी कशी? किती दिवसापासून या शेताच्या रस्त्यासाठी तुम्ही प्रशासनाकडे अर्ज केला होता? 6 महिने झाले, पण काही रिझल्ट नाही लागला। तरी म्हणून आम्हाला हे उपोषण करायला भाग पाडलं यांनी, आणि ते म्हणत आहे आम्हाला रस्ता इथून जाऊ नाही देत म्हणत आहे। आता शेती करायची कशी आम्ही आता? तुमचं काय नाव आहे? काय मागणी आहे तुमची? रस्त्याची मागणी आहे, तो रस्ता तुम्ही यापूर्वी तहसीलदार साहेबाकडे काही तक्रार वगैरे केली होती का? पण तुम्हाला काही न्याय मिळाला नाही? मग हा घेतला इकडे। तुमचं काय नाव आहे? किशोर हरदा। तुमची किती एकर शेती आहे? पर्यंत हा बरोबर आहे। एवढा रस्त्याची मग काही नाही म्हणत कसं बाळू। तुम्ही आता आज कशाला बसले या ठिकाणी? ते मोजणी ग्रामपंचायत तर्फे टाकली कोठी मार्ग नाही आहे असं, आणि त्या शेती करण्यासाठी आम्ही समोर शेती कशी करायची हा आमचा प्रश्न आहे। आज मग या ठिकाणी तुम्ही उपोषणाला बसले आहे, तुमची काय मागणी आहे आता शासनाकडे? आम्हाला आमच्या शेतीपर्यंत जाण्यासाठी आम्हाला रस्ता मिळवून देण्यात यावा। आता नुकतेच तहसीलदार भिवापूरचे या ठिकाणी तुम्हाला भेटून गेले, काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांचं म्हणणं आहे का आम्ही 2-3 दिवसानंतर येतो, तुम्हाला सांगतो, नंतर मोकळ होतो। पण आज काही त्यांनी असं मुख्य ठोस उत्तर आम्हाला दिलेलं नाही, त्यामुळे तुमचं अद्यापही उपोषण सुरू आहे। हो। नुकतंच या ठिकाणी उपोषणकर्त्यांची भेट तहसीलदार संजय राठोड आणि संबंधित महसूलच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे, मात्र उपोषणकर्त्यांचं या ठिकाणी समाधान न झाल्याने अद्यापही या मालेवाडा येथील शेतावर या 3 शेतकऱ्यांचे आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे। भिवापूरवरून मनोहर वानखेडे, दैनिक देशोन्नती।